नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ई सेवा केंद्र तुम्हाला सुरू करायचे असेल तर रायगड जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन सुद्धा करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा. तर कसा फॉर्म भरायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हा अशा पद्धतीचा ऑफलाईनचा अर्ज आहे आपल्या सरकार केंद्राचा. आता याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट्स आहेत किंवा काय काय प्रोसेस आहे ते आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर मी तुम्हाला याच्यामध्ये आता माहिती सांगतो आपल्याला काय काय करायचं आहे. तर मित्रांनो, इथं जर पाहिलं तुम्ही तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फॉर्म पाहून घेऊया. त्याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 याच्यामध्ये हा जो रकाना आहे याच्यामध्ये तुम्हाला फोटो भरायचा आहे. तुमचा जो काही फोटो असणार आहे तो फोटो आपल्याला तिथं लावायचा आहे. त्यानंतर बाकीची माहिती आपण इथे पाहूया. अर्जदाराचे नाव, त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण राहण्याचा पत्ता, त्याचा मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे. त्याचा मेल आयडी आहे, त्याचं पॅन कार्ड आहे, त्यानंतर त्याचा आधार नंबर. म्हणजे या किरकोळ ज्या रेग्युलर गोष्टी असतात कुठेही गेल्यानंतरच्या, त्या गोष्टी आपल्याला इथं सगळीकडे भरायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं आपण, तर पुढं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढं लागणार आहे आणि ती म्हणजे सी-एस-सी केंद्राची माहिती. त्याच्यामध्ये तुम्हाला सी-एस-सी किंवा टी-ई-सीचा आयडी लागणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला पहिलं तुमचं सी-एस-सी केंद्र असलं पाहिजे किंवा त्याचे जे आयडी आहेत ते असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तिथे वापरता येतील. त्यानंतर तुम्हाला सी-एस-सी केंद्राची नोंदणीकृत पत्ता, म्हणजे तुमचा जो काही पत्ता असणार आहे तो आपल्याला पत्ता त्याच्यामध्ये व्यवस्थित भरायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून शैक्षणिक माहिती जर पाहिली, तर शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता, तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे, ते तुमचं संगणक कौशल्य काय आहे, म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज आपल्याला काय असणार आहे, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये भरायच्यात. अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती, याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा पत्ता, म्हणजे तुम्हाला कुठं आपले सेवा केंद्र स्थापित करायचंय, काढायचंय, तर त्याचा पत्ता, त्याचा तालुका, जिल्हा हा रायगड असणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामधली ही आपली सरकारी सेवा केंद्राची ही जाहिरात आहे. तुमचा पिनकोड असणार आहे. त्यानंतर शहरी भागातील असल्यास त्याचा वॉर्ड क्रमांक, आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा अक्षांश व रेखांश, लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड, हे जे काय आहे हे आपल्याला मॅपद्वारे काढावं लागतं आणि ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर जागेचे स्वरूप, म्हणजे जागा स्वतःची आहे का, भाड्याची आहे का मालकाची आहे, इंटरनेट सेवा उपलब्ध आहे का नाहीये, असल्यास कुठल्या कंपनीची आहे इंटरनेट सेवा, या गोष्टी सांगितलेल्या आहेत. उपलब्ध संगणक सेवा, म्हणजे किती संगणक तुमच्याकडे आहेत, प्रिंटर किती आहेत, त्याच्यानंतर बायोमेट्रिक संख्या किती आहे, म्हणजे तुमच्याकडे बायोमेट्रिक किती आहे. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सेवा केंद्राला ऑफलाईन पद्धतीने द्यायची आहे. आता हा जो फॉर्म भरतोय मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीचा जो फॉर्मची जी लिंक आहे, ती लिंक पण मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्याबरोबर ऑनलाईन भरायच्या फॉर्मची जी लिंक आहे ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. कुठल्याच एका पद्धतीने फॉर्म भरू नका. दोन्ही पद्धतीने फॉर्म अपलोड केला म्हणजे तुम्हाला कुठून ना कुठून त्याचा बेनिफिट 100% मिळेल. त्यानंतर आता हे झालं फॉर्म भरण्याची, म्हणजे फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्ममध्ये काय-काय माहिती द्यायची, हा मुद्दा झाला. त्याच्यानंतर थोडं जर खाली आलो, तर तुम्हाला काय-काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, तर त्या गोष्टींबद्दलची माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिलेली. तुमची जी काही आवश्यक कागदपत्र आहेत, मग त्याच्यामध्ये काय-काय असणार आहे आपलं, किंवा तुमच्या ऑनलाईन भरण्यासाठी अर्जाची प्रत, म्हणजे तुम्ही ऑनलाईन भरण्यात आलेली तुमची जी काही अर्जाची प्रत आहे ती तुम्हाला लागणार आहे. आधार कार्ड आहे, म्हणजे हे ऑफलाईनसाठी. पॅन कार्ड आहे, सी-एस-सी, टी-एस-सी प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन, शैक्षणिक पात्रता, संगणकीय प्रमाणपत्र, जागेची कागदपत्रे, तुमचे म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत जागेचे, स्वतःची असलेली जागेत स्वतःचे डॉक्युमेंट्स असणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचा प्रॉपर्टी टॅक्स आला, बऱ्याचशा गोष्टी असतात, किंवा भाड्याने घेतला असेल तर त्याचं भाडेपत्र असेल. आणि 9 नंबरला आहे अर्जदार अपंग असल्यास त्या संबंधीचे प्रमाणपत्र. म्हणजे हे अशा पद्धतीचे प्रमाणपत्राचे डॉक्युमेंट्स आपल्याला, म्हणजे हे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. थोडं जर खाली स्लाईड केलं तुम्ही, तर इथं स्लाईडमध्ये तुम्हाला नियम व अटी दिलेल्या आहेत. या नियम व अटी तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या. कारण या नियम व अटी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. याच्याशिवाय म्हणजे आपल्याला पूर्णपणे लक्षात येणार नाही, की आपल्याला काय करायचं किंवा काही नाही करायचं. त्यामुळे या नियम व अटी तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा फॉर्म भरताल, ऑफलाईन पद्धतीचा फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो,
हे जे 3 नंबरला स्वयंघोषणापत्र आहे, हे स्वयंघोषणापत्र तुम्हाला त्याच्याबरोबर जोडायचं आहे. स्वयंघोषणापत्रामध्ये जी काही माहिती आहे तुमची, त्याच्यामध्ये तुमची जी माहिती असणार आहे, तर ती माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये भरायची आहे. तुमचं नाव असेल, तुमचा जो काही पत्ता असेल, तुमचं जे काही वय असेल, कुठला व्यवसाय आहे, तालुका काय आहे, या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कुठल्या ठिकाणसाठी तुम्ही, कुठल्या गावातल्या ठिकाणासाठी तुम्ही हे ॲप्लाय करत आहात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला याच्यामध्ये द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर हे सगळं करून खाली परत तारीख आणि तुमची सही, नाव आणि तुमचा एक फोटो, या अशा पद्धतीचं स्वयंघोषणापत्र असणार आहे. हे स्वयंघोषणापत्र आपल्याला इथं जोडायचं आहे. त्यानंतर परत एकदा खाली आल्यानंतर नियमअटी आलेली आहेत. या नियमअटी ज्या आहेत, या ऑनलाईनसाठीच्या नियमअटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या नियमअटी आहेत आणि त्या दोन्ही आपल्याला भरून द्यायच्या आहेत. आणि त्या जर आपण व्यवस्थित न पाळल्या तर आपले अर्ज जे आहेत ते अर्ज बाद करण्यात येतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही महत्त्वाची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला जर काही इश्यू येत असतील तर मला 100% कॉमेंटमध्ये सांगा. मी त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.